तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पालघर डायरीजच्या 12व्या एपिसोडमध्ये. चला. तर आज आपण आलेलो आहोत महालक्ष्मी मातेचे दर्शन करण्यासाठी. आपल्या कासा चारोटी येथे जो महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे तिथे आज आपण पोहोचलेलो आहोत. चल, आजचा एपिसोड हा भक्तिमय वातावरणाचा असणार आहे. चला आपण एक्सप्लोर करूया आणि काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगणार आहे. इथे येताना त्या लक्षात ठेवल्या नाहीत तर तुमच्या खिसाला कैची लागू शकते. चला पुढे वळूया. तर आत्ता 2-3 दिवस झाले म्हणजे कोणताही सणवार नसल्यामुळे किंवा कोणताही विकेंड नसल्यामुळे आज एवढी गर्दी नाही आहे. पण आज शनिवार आहे. मोस्ट ऑफ आज गर्दी हवी होती पण आज नाही आहे एवढी गर्दी मंदिरामध्ये. शांत वातावरण आहे, खुल्लं वातावरण आहे. तुम्ही म्हणजे दर्शन करण्यासाठी एकदम इझी आहे. आत्ता जस्ट आतमध्ये गेलो, लगेच दर्शन करून बाहेरसुद्धा आलो. थोडंफार क्लिप्स घेतले मी. आय होप की बघायला मिळतील तुम्हाला त्या. आणि बाकीचा मंदिराचा परिसर बोला किंवा सगळं काही ते आत्ता स्वच्छ आहे. जेव्हा यात्रा असते मे महिन्यात त्यावेळेस पूर्ण गर्दी असते. थोडीफार घाण झालेली असते आजूबाजूला. मेंटेन करायला थोडा प्रॉब्लेम येतो कारण गर्दी खूप सारी असते. म्हणजे पब्लिक इथे एवढी असते की म्हणजे चालायला पण जागा नसते. आपण आता मंदिराच्या आजूबाजूची एरिया पण बघूया, मंदिराबद्दल माहितीसुद्धा जाणून घेऊया आणि पुढेसुद्धा जाऊया, आणखी काही बघूया. चला. श्री महालक्ष्मी मंदिर डहाणू हे महाराष्ट्रातील जुन्या मंदिरांपैकी एक आहे. याची स्थापना जव्हार संस्थानाचे प्रथम शासक महाराज जय बाजीराव मुकणे यांनी इसवी सन 1306 मध्ये केली होती. हे मंदिर अत्यंत सुंदर, आकर्षक असून यावर महाराष्ट्र आणि गुजरातमधील लाखो भाविकांची आस्था आहे. सद्यस्थितीत हे मंदिर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या डहाणू शहरात आहे. ही देवी साक्षात कोल्हापूर श्री करवीर निवासिनी आई महालक्ष्मी अंबाबाई आहे. दरवर्षी सुगीला शेतात पीक आल्यावर ते पीक वाहून श्री महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते. त्यामागील भावना म्हणजे आलेले पीक हे देवीचाच प्रसाद असून जर तो देवीला वाहिला तर घरात आणि शेतात समृद्धी आणि भरभराट येते. सर्व पितृ अमावस्येला येथे आदिवासी समाजाची जत्रा भरते. चैत्र नवरात्रीला देवीच्या मंदिरावर नवीन झेंडा चढवला जातो. या झेंड्यांना मान जव्हार संस्थानाच्या मुकणे राजघराण्यातला असतो. हा झेंडा वाघाडी गावाचे पुजारी नारायण सातवी चढवतात. असंही म्हटले जाते की रानशेताजवळील भुसावळ डोंगरातील एका गुहेत आई बसली. वेळ निघून गेली होती. मातेच्या दर्शनासाठी आदिवासी लोक गुहेत येऊ लागले. एक आदिवासी महिला भक्त गरोदर असतानाही आईच्या दर्शनासाठी गेली. डोंगरावर चढत असताना तिला चक्कर आले असे वाटले. ती बेशुद्ध पडली. आईला त्याचे वाईट वाटले आणि आई म्हणाली, आजपासून तू वर येऊ नकोस, आता मी खाली येते. आई डोंगरावरून खाली येऊन विवळवेडे गावात स्थायी झाली. चैत्र नवरात्रीत मातेला ध्वज अर्पण करण्याची परंपरा आहे. जव्हारचे तत्कालीन राजे मुकणे घराण्याचा ध्वज मातेच्या मंदिरात अर्पण केला जातो. तो ध्वज वाघाडी गावाचे पुजारी नारायण सातवी यांना अर्पण केला आहे. तर आज आहे ना इथे महाप्रसादाचा सुद्धा लाभ सगळ्यांना मिळत आहे आणि त्यात मी सुद्धा बसलेलो आहे कारण मला पण खूप भूक लागलेली आहे. सो आपण आधी महाप्रसादाचा लाभ घेऊया आणि नंतर मग त्यांना विचारूया की महाप्रसाद कोणत्या वारी असतो, कोणत्या दिवशी असतो, सगळी माहिती घेऊया. पण आधी थोडं पोट भरून घेऊया. चला. तर आज आहे ना महाप्रसादाचा जो लाभ घेतला आहे आम्ही तो यांच्यातर्फे ठेवलेला आहे. जे आता काकू जेवण वाढत आहेत त्यांच्यातर्फे हा आहे आणि मंदिरातर्फे जो असतो तो मंगळवारी असतो. आणि तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुम्ही तिकडे ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करू शकता. त्यानुसार मग तुम्हाला जमेल त्यावारी तुम्ही ठेवू शकता. आजचा महाप्रसाद जो पोट भरला आहे ना, खरंच खूप बरं वाटलं खाऊन. इच्छा होती, भूक लागलेली पण होती. बाहेर आल्यानंतर बघितलं की ते महाप्रसादाचा लाभ सगळे घेतात, मी पण त्यात आलेलो. सो त्यामुळे आज आपण लाभ घेतला आणि आता बाकी पुढे बघूया. तर आता आपण महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. आधी मंदिराच्या परिसरातली तुम्हाला एरिया दाखवतो. या इथे
सो आता ही जी एरिया तुम्हाला दिसत आहे ही सगळी म्हणजे दर्शन करण्यासाठी येणारे भक्त त्या बाजूने येतात आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर या बाजूने आपण बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर इथे डोनेशन काउंटर दिसतोय आपल्याला या बाजूला आणि त्यानंतर तिथे जो आहे तो महाप्रसादचा लाभ घेण्यासाठी जे लोक बसलेले आहेत तो ही एरिया म्हणजे तुम्ही हॉल म्हणू शकता एक. अशा प्रकारची ही एरिया आहे. तिकडे मंदिर आहे आणि बाजकीचा आजूबाजूला फिरूया, गाव पण बघूया कशा प्रकारचं आहे ते. आणि ठीक आहे, बाकी मंदिर पण खूप सुंदर आहे. तर आता मी बसलो आहे जिथे विश्राम करण्यासाठी ही थोडीफार एरिया करून ठेवलेली आहे जे भक्तांना मंदिराच्या समोर बसून देवींचं दर्शन करता येईल किंवा मंदिराचं दर्शन करता येईल. त्यामुळे अशा प्रकारचे बेंचेस सगळीकडे लावलेले आहेत. थकलेला जो एखादा भक्त येऊन बसतो त्याला इथे मन प्रसन्न करण्यासाठी ही एवढी मोठीशी एरिया आहे. चांगली सुंदर अशी एरिया आहे. तुम्ही सुद्धा इथे येऊन आराम करू शकता, बसू शकता, मातेचं दर्शन करू शकता. सुंदर जागा आहे खरंच. तर आता आपण ज्या एरियात बसलेलो आहोत त्या विश्रामगृह असं म्हणू शकतो आपण, पण एकदम पॅक रूम नाही आहे. फक्त सगळ्या भक्तांसाठी बसण्यासाठी ही एरिया केलेली आहे. अशा प्रकारचे बेंचेस सगळीकडे लावलेले आहेत सुंदर अशा आणि आराम करू शकतो थोड्या वेळासाठी. खूप शांत पण वाटते आणि मनाला प्रसन्नता पण वाटते. घरून निघताना असं वाटत होतं की मंदिरात आल्यानंतर काहीतरी असं होणार की मंदिर बंद असेल किंवा काही असेल असं वाटत होतं, पण आल्यानंतर असं वाटत आहे की म्हणजे इथून जावंसंच वाटत नाही आहे. एवढं भारी वाटत आहे. प्रत्येक मंदिराची एक वेगळी एनर्जी असते, वेगळी वाईब्स असते. या मंदिराची पण अशीच काही आहे जी त्या मंदिराकडे अट्रॅक्ट करून घेत आहे मला. तुम्हाला माहिती आहे का की मंदिरात ना वर्षाचे किती असतात एकूण उत्सव? 9 उत्सव असतात. 9 उत्सवांपैकी पहिला आहे बघा हा. पहिला आहे कोळीचा सिंदूर आहे, दुसरा आहे नव्याचा सिंदूर, तिसरा आहे पित्तर बारस, चौथा नवरात्र उत्सव, दसरा उत्सव 5वा आहे, माघ बारस, माही बारस, होळीचा सिंदूर आणि यात्रा उत्सव. असे हे एकूण 9 प्रकारचे उत्सव, वार्षिक उत्सव असतात तिथे. आणि प्रत्येक म्हणजे आता 15 दिवसाचा तो उत्सव आहे तो 9वा आहे जो आपला यात्रा उत्सव असतो, जो 15 दिवस कंटिन्यू चालू असतो. म्हणजे इथे बघा यात्रा उत्सव 15 दिवस चालतो आणि अतिशय नियमबद्ध चालणाऱ्या यात्रा उत्सवात विविध कार्यक्रम तिथीनुसार परंपरेनुसार आजतागत साजरे केले जातात. इथे आपल्याला शनिदेवसुद्धा बघायला मिळतात. हे इथे आहेत आणि त्यानंतर समोरच एक मंदिर आहे. पुढे गेल्यानंतर असा आणखी पुढे आल्यानंतर 2 दीपस्तंभ मिळतात आणि 2 हवनकुंड इथे बघायला मिळतात आणि तिसरा तो मध्ये आहे सेंटरला 2 दीपस्तंभांच्या मध्ये. अशा प्रकारे इथे संरचना केलेली आहे. आता जी तुम्ही एरिया बघताय इथे चप्पल ठेवण्यासाठी एरिया दिलेली आहे आणि ही जी पूर्ण एरिया दिसते इथे जेव्हा यात्रा असते पूर्ण भरून जाते. या पूर्ण 3, 4, 5, 6, 7, 8 लाईनींमधून आपल्याला फिरून फिरून पूर्ण चक्कर करून नंतर मंदिरात जावं लागते. इथे जेवढं आहे तेवढंच खाली पण आहे, तेवढंच आपल्याला लाईन फिरून जावं लागते. अशा प्रकारे जेव्हा यात्रेच्या 15 दिवसाची जी यात्रा असते त्यावेळेस आपल्याला इथे येऊन दर्शन करावं लागते आणि ही खूप मोठी प्रोसेस असते खरंच. दर्शन करण्यासाठी खूप मोठी लाईन लावावी लागते. चला आता आपण पुढे बघूया, नाहीतर इथे गोंधळ होत राहणार आहे. पुढे आपल्याला असे दुकानं मिळतात जिथून आपण हार, ओटी, फुलं घेऊ शकतो देवीला अर्पण करण्यासाठी. तर आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत जिथून आपण दर्शन केलेलं आहे आणि प्रसाद घेण्यासाठी आपल्याला बरीच अशी दुकानं इथे बघायला मिळतात. खूप सारे दुकानं आहेत म्हणजे तुम्हाला पेढा मिळेल, खडी साखरचे पण कुरमुरे पण काय असेल प्रत्येक गोष्ट इथे बघायला मिळेल. अशीच गर्दी होत राहणार आहे. आपण पुढे पण वळूया. आता आपण मंदिराच्या बाहेरच्या परिसरात आलेलो आहोत जिथे खुली एरिया मिळते, जी मी प्रत्येक यात्रेला आल्यानंतर म्हणजे यात्रेच्या दिवशी जी 15 दिवसाची यात्रा म्हटलेलं मी, त्या यात्रेला आल्यानंतर ही एरिया तर मला खुली कधीच दिसली नव्हती आणि मंदिराचा परिसर पण कधीच खुल्ला दिसला नव्हता. नॉर्मल डेजमध्ये आल्यानंतर अशीच काहीशी खुल्लं वातावरण मिळतो आपल्याला आणि खूप सारा असा परिसर दिसतो. ॲक्च्युअलमध्ये ही त्या बाजूने येणाऱ्या गाड्यांची पार्किंग असावी. त्या बाजूला वॉशरूम पण आहे लेडीज आणि जेंट्स
इथे बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. बाकी आजूबाजूला सगळी दुकानं आहेत आणि गाव पण असा खेडेगाव आहे. ते गावाचं सुद्धा तुम्हाला मी एक झलक दाखवतो की एकदम खेडेगाव असतो तो कशा प्रकारे. कौलारू घरं आहेत, मातीने सारवलेले शेणाने सारवलेली घरं पण आहेत, ती पण तुम्हाला दाखवतो मी. चला. आणि आणखी एक गोष्ट, या बाजूने जो दिसतोय तो हायवे, मुंबई अहमदाबाद हायवे आहे, त्याच बाजूला हा मंदिर असतो. म्हणून बरेचसे लोक येता जाता असे बरेच दर्शन करू शकतात. असं इझी पडतो. चला. अशा प्रकारची आपल्याला ही खेडेगावाची एरिया मिळते, जी विवळवेडे या नावाने ओळखली जाते. आणि या गावात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गावाचीच वाईब येणार आहे, कारण हे गावाचं. या इथे तुम्हाला दाखवतो. गाई दिसत आहेत ना, जवळच आहेत. कौलारू घरं पण इथे बरीच अशी आहेत. चला तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारची गावाची एरिया तुम्हाला बघायला माहिती आहे, विवळवेडे. इथून तो महालक्ष्मीगड पण दिसतोय वर, तिथे एकदम टॉपवर. सो अशा प्रकारची ही खेडेगावाची एरिया आहे. आणि आजूबाजूला घरं आहेत, सुंदर असे काही बंगले पण आहेत आणि गाई पण आहेत. या मंदिरात येताना आहे ना, तुम्हाला एक चूक करायची नाही आहे की शेअरिंग करताना प्रत्येक लोकल व्यक्तीला विचारायचं आहे की इथे येताना किती भाडा लागतो. नाहीतर कोणताही रिक्षावाला तुम्हाला लुटू शकतो. इथेच नाही तर कोणत्याही ठिकाणी असं होऊ शकते, कारण आमच्यासोबत बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे. म्हणून तुम्हाला वॉर्निंग देतो आहे. बाकी इथे दुकानं पण खूप सारी आहेत, तुम्ही भांडी वगैरे घेऊ शकतात. इथे दाखवतो. हे इथे अशा प्रकारे भांडी तुम्हाला मिळतील, जेथून तुम्ही खरेदी करू शकता. स्टीलचे, पितळचे वगैरे सगळ्या भांडे आहेत. इडलीचा भांडा आहे, तवा आहे, कढई आहे, खूप काही आहे. बरेचसे बाहेरचे विक्रेते पण येत असतात, आपल्या इथले लोकल विक्रेते पण असतात आणि बरेचसे लोक येत असतात इथे खरेदी करण्यासाठी. दर्शन करताना पण बऱ्याच गोष्टी विकत घेतात. चला आपण आता पुढे पण वळूया. तर इथले काही गोष्टी तुम्ही खरेदी करून इथल्या लोकल लोकांना सुद्धा मदत करू शकता. म्हणजे त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे फळं असो किंवा पालेभाज्या असो, त्या त्यांच्या शेतीत पिकवलेल्या असतात आणि प्रॉपर त्यांची शेती असते ना, कोणतेही केमिकल नसतो त्या शेतीमध्ये. इथली शेती आहे ना एकदम प्युअर असते. आपल्या शहरा साईडची शेती बघितलं ना तुम्ही, म्हणजे शहराकडे शेती नसतेच मुळात, पण इथली शेती एकदम प्युअर असते. पण तुम्ही इथल्या गोष्टी घेऊ शकतात. खरंच त्यांच्या गोष्टी म्हणजे ज्या असतात ना शेतातल्या, खूप काय बोलतात ना, विदाऊट केमिकल अशा असतात. म्हणून व्हॅल्यू आहे त्या गोष्टीला. तर अशा प्रकारे आपल्याला इथे पे अँड पार्कची पण सुविधा मिळते, जिथे आपण अशा प्रकारच्या कार्स आणि बाईक्स पण पार्क करू शकतो. पे अँड पार्क प्राइजेस आजूबाजूला लिहिलेले असतात अशा प्रकारचे एरियामध्ये. महालक्ष्मी मंदिरापासून वापी जी आहे ती 51 किलोमीटर आहे. मुंबई जे आहे ते 132 किलोमीटर आहे आणि अहमदाबाद जे आहे ते 414 किलोमीटर आहे. अशा प्रकारचं इथून अंतर आहे. आणि गुजराती लोक इथे फार असे दर्शन करण्यासाठी येत असतात. तुम्हीसुद्धा इथे दर्शन करायला या आणि मन मोकळं करा आपला. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर हा जो मंदिर आहे तो हायवेच्या बाजूला असतो. म्हणजे मुंबई अहमदाबाद जो हायवे आहे त्याच्या बाजूलाच हा मंदिर आहे. जर बाय कार तुम्ही प्रायव्हेट व्हेकल घेऊन येत असाल तर तुम्हाला गुगल मॅप्समध्ये लिंक मिळेल. येताना तुम्ही बाजूला वळू शकता. अगदी रस्ता हा हायवे दिसतोय ह्याच्या अलीकडेच आहे हे मंदिर. आणि जर तुम्ही वेगळे येत असाल, म्हणजे स्वतःची प्रायव्हेट व्हेकल घेऊन येत नसाल, तर ट्रेनने प्रवास कसा करायचा. डहाणू स्टेशनला उतरल्यानंतर आपल्याला पश्चिम दिशेला जायचं आहे. पूर्व दिशेला जाऊ नका, कारण त्या बाजूने तुम्हाला जास्ती पैसे घेतील शेअरिंग रिक्षावाले. त्यानंतर तुम्हाला पश्चिम दिशेला उतरल्यानंतर, पश्चिम दिशेच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर रिक्षा पकडायची आहे विवळवेडे नाहीतर चारोटी. विवळवेडे डायरेक्ट मिळाली रिक्षा तर डायरेक्ट या. ते 40 ते 50 रुपये तुमच्याकडून चार्जेस घेतील. विवळवेडेला पोहोचल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इथून मंदिराकडे सोडतील, जर वीकेंडचा दिवस नसेल तर किंवा गर्दी नसेल तर. आणि यात्रेच्या दिवसात जर तुम्ही आला तरी त्या गर्दी खूप असते, तुम्हाला पार्किंगची सुद्धा एरिया मिळणार नाही. सो डहाणू ते चारोटी पकडायची आहे आधी. म्हणजे डहाणू स्टेशनच्या पश्चिमेतून चारोटी रिक्षा पकडायची आहे. 40 रुपये भाडा द्यायचं आहे. त्यानंतर चारोटीवरून इथे येण्यासाठी 20 रुपये भाडा द्यायचं आहे. नंतर डायरेक्ट तुम्हाला मंदिरात सोडतील त्या लोक.
तीच प्रोसेस रिव्हर्स केली की रिटर्न घरी जाण्यासाठी तेच भाडा होतो. अशा प्रकारे आपल्याला 40 आणि 20 एकूण म्हणजे 60 रुपये भाडा लागतो एका व्यक्तीचा फ्रॉम डहाणू टू महालक्ष्मी मंदिर. अशा प्रकारचा आजचा एपिसोड होता. तुम्हाला माहिती कशी वाटली, मंदिराची थोडंफार परिसर कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. माझा आजचा दिवस तर खूप भारी गेला आहे. तुमच्याबद्दल तुम्ही कमेंट शेअर करा, तुमचा दिवस कसा जातो आहे आणि इथे आल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स काय असतो आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.